तर या ठिकाणी आता आपण खाली पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी हा जो सुंदर जो नजारा दिसतोय तो सुरतकल बीचचा आहे आणि बरोबर त्याच्या लेफ्ट साईडला हा इथे लाईट हाऊस आहे, इथे सुंदर असा. आणि ह्याला जय मा दुर्गा पाणीपुरी सेंटर आहे. तर तिथे आम्ही 2 स्प्राईट घेतले. तर ॲक्च्युली 2 स्प्राईटची किंमत आहे 30 रुपये, पण काकांनी आपल्यासोबत ओळख दाखवून आपल्याला जे प्रेम दाखवलं त्याबद्दल काकांचे धन्यवाद. तर या ठिकाणी आता समजलं आहे की तुम्ही ही दोरी पाहताय, ही दोरी कशासाठी लावलेली आहे, कारण इथे जो हा बीच आहे तिकडे ही भरती असते इथे. तर ती भरतीचं पाणी मध्ये ही लोक जी आहेत ती जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी ठिकाणी हे बॉल आतमध्ये जातात मशीनमध्ये आणि या मशीनच्या सहाय्याने इथे हे मारले जातात बघा. आणि तो बॅट्समन जो समोरचा असतो तो खेळला जातो इकडे. रुको रुको भाई रुको, ए रुको, अरे मर जाएंगे भाई, जीना अरे भाई, ए मम्मी अभी जाने वाले. नमस्कार मित्रांनो, मी यशत चव्हाण स्वागत करतो माझ्या चॅनलवर यशत चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्याकडे पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आज दिनांक 2/6/2024 रोजी आज आहे मँगलोरमध्ये. आज मँगलोरमध्ये माझा दुसरा दिवस आहे. आज मँगलोरमध्ये सुप्रसिद्ध बीचेस आपण फिरणार आहोत आणि एक्सप्लोरसुद्धा करणार आहोत. तर माझ्यासोबत तेजस आहे. तर तेजसलाच घेऊन आपण जाणार आहोत बीचवर. आणि पहिल्यांदा आपण कुठचं बीच बघणार आहोत तेजस? सुरतकल बीच, आणि दुसरं पनांबूर बीच, आणि तिसरं तन्नीरबावी बीच. तर अशा ठिकाणी हे 3 फेमस बीचेस आहेत. तर ती एक्सप्लोर करण्यासाठी आपण चाललो आहोत. तर जास्त वेळ न काढता आणि आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण बाईकनेच जाणार आहोत या 3 बीच फिरण्यासाठी. हे बीचेस तेजस किती लांब आहेत अंदाज? एक 4 किलोमीटर, एक 4 आणि एक 7 आणि एक 14 किलोमीटर तरी आहेत. म्हणजे जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावर हे 3 बीचेस आहेत. तर चला जास्त वेळ न काढता आपण जाऊया थेट त्या बीचेसवर. चला. या ठिकाणी NITK बीच म्हणजे सुरतकल बीच या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी आपण पोचलो आहोत. तर ह्या वरच्या रोडने आपण खाली आलो आणि समोरच इथे बीचला इथे स्नॅक्स कॉर्नर्स वगैरे आहेत या साईडला. आणि इथे गाडी लावायला इथे पार्किंग इथे आहे. इथूनच स्टार्ट होते. आणि हा तुम्हाला समोर जो तुम्ही पाहताय हा सुरतकल बीच आहे. तर या ठिकाणी आता आपण खाली पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी हा जो सुंदर जो नजारा दिसतोय तो सुरतकल बीचचा आहे. आणि बरोबर त्याच्या लेफ्ट साईडला हा इथे लाईट हाऊस आहे, इथे सुंदर असा. आणि ह्या लाईट हाऊसला जाता येतं, ते ह्या लाईट हाऊसला जातासुद्धा येतं. आणि आता आपण पुढे जाणार आहोत तर त्या रॉक्स वगैरे तिथे पाहणार आहोत आणि जरा जागा एक्सप्लोर करूया तिथे काय काय आहे वगैरे. चला. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे मोठे मोठे इथे रॉक्स आहेत. तिथे तुम्ही आपण तिथे जाऊन वरून पण येऊ शकता आणि ते फोटो वगैरे काढू शकता तुम्ही. ह्या साईडला सुद्धा, ह्या साईडला तुम्ही बघताय इथे खूप इथे पब्लिक आली आहे आता जस्ट. आणि इथे जे रॉक आहेत ते वेगवेगळ्या टाईपमध्ये आहेत. म्हणजे इकडे मोठं आहे, इथे छोटं आहे, नाहीतर इथे छोटे आहेत वगैरे असे आहेत. आणि इथे संध्याकाळच्या वातावरणामध्ये खूप सुंदर असं वाटतं हा बीच. तुम्ही एकदा आवर्जून एकदा नक्की भेट द्या. आणि जर आपल्याला थोडंसं झालं तर आपण सिनेमॅटिकसुद्धा काढू. खूप भारी आहे इथे फोटो सेशनसाठी. हा बीच खूप सुंदर आहे. आपण थोडा लवकर आलो आहे कारण आपल्याला 3 बीच अजून ज्या करायचे आहेत. त्या ठिकाणी इथे एक दगड आहे. त्या दगडावर कसं जायचं आहे तुम्हाला सांगतो. इथूनच रेतीवरूनच हा दगड आहे. त्या दगडावरूनच जायचं आहे इकडे. आणि इथे एक असा मोठा स्पेस आहे, तिथे सुद्धा आपण जाऊ शकतो, इकडे सुद्धा जाऊ शकतो. आणि इथे मंडई इथे राहून फोटो सेशनसुद्धा आहे. इथे चिऱ्याची ते भिंत टाईपमध्ये आहे, बसण्याला येतं. आणि या ठिकाणी आपला मित्र आहे, दुसरे पण मित्र आलेले आहेत म्हणजे अननोन आहेत. आणि असा इथून हा जो स्पेस दिसतो तो खूप भारी दिसतो. थोड्याच वेळात इथे सनसेट होईल आणि इथून बीचचा व्ह्यू बघा खूप छान दिसतोय. तर या ठिकाणी जय मा दुर्गा पाणीपुरी सेंटर जे आहे ते आपल्या कुडातल्या माणसाचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. म्हणजे
हे इकडे झाले तर 7-8 महिने झाले तिकडे येऊन त्यांना, पण ते यशच्या ओळखीचे आहेत आणि त्यांना इथे येऊन 4-5 महिने झालेले आहेत आणि ते पहिले आधी सावंतवाडीला होते. त्यांची इथे गाडीसुद्धा आहे MH07च्या नावाने, ह्या बघा इकडे. आणि त्यानंतर इथे यशचे खास मित्र आहेत, तर त्यांच्याकडे भरपूर काय व्हरायटी आहेत. इकडे पाणीपुरी वगैरे भेटतं, तिथे दहीपुरी, भेलपुरी, मसालापुरी आणि ते चारमुरी, स्वीट कॉर्न वगैरे असं वगैरे गोष्ट आपल्याला भेटते. आणि त्यानंतर त्यांना भेटून खूप बरं वाटलं. या ठिकाणी हे जय मा दुर्गा पाणीपुरी सेंटर आहे. तिथे आम्ही 2 स्प्राईट घेतले. तर ॲक्च्युली 2 स्प्राईटची किंमत आहे 30 रुपये, पण काकांनी आपल्यासोबत ओळख दाखवून आपल्याला जे प्रेम दाखवलं त्याबद्दल काकांचे धन्यवाद. तर काकांनी फक्त 20 रुपयेच घेते त्या बॉटलचे, पण ॲक्च्युली त्याचे 30 रुपये आहेत. आपल्याला डिस्काउंट म्हणून 10 रुपये कमी करून 20 रुपयाला दिले. काका तुमचे धन्यवाद. तर आता फायनली आता हा जो सुरतकलचा बीच आहे तो आपला एक्सप्लोर करून झालेला आहे. आणि या ठिकाणी इथे लाईट हाऊससुद्धा आहे आणि एक छोटंसं मंदिरसुद्धा आहे, ते सांगितल्याप्रमाणे. इथे आता जरा आपण लवकर आलो कारण आपल्याला अजून 2 बीचेस एक्सप्लोर करायचे आहेत आणि खूप सुंदर बीच आहे. तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या. तर मँगलोरला उतरल्यावर स्टेशनवर तुम्हाला 20 किलोमीटरच्या अंतरावर हे सुरतकल बीच आहे, तर ते तुम्हाला पाहता येईल. आणि आपण आता सुरतकलमध्ये आहोत म्हणून आपल्याला 4 किलोमीटरवरच्या अंतरावर आहे. तर तिथून 20 किलोमीटर आणि सुरतकलवरून 4 किलोमीटर. खूप सुंदर बीच आहे, तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या. आणि तेजस काय सांगशील या बीचबद्दल? हे NITK सुरतकल बीच आहे. NITK जो की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटका, त्याचं हे प्रायव्हेट ओन बीच आहे. तिकडून कॉलेजचं बीच चालू होतं. ओके. तो हे एक आयटिनरीमध्ये येतोच मँगलोरमध्ये आल्यानंतर. तर चालेल. आता आपल्याला दुसरं बीच करायचं आहे. कुठचं ते? पनंबूर बीच. पनंबूर बीच. आता डायरेक्ट भेटू आपण पनंबूर बीचला. ते किती किलोमीटर आहे इथून? ते इथून 7 किलोमीटर आहे. ओके. चला आता जाऊया डायरेक्ट थेट आता रस्त्याचा प्रवास दाखवूया आणि डायरेक्ट थेट होऊया पनंबूर बीच. चल. तर मंडळी आपण काल रात्री जो ट्रेनचा ट्रॅक बघितला, तो ट्रॅक कुठून येतो तो पहा. बघा इथून येतो, हा बघा. ओके. तर यार्डमध्ये जातो आणि जो काय माल असेल तो त्या ट्रेनमध्ये भरून पुढे पाठवला जातो. आणि हा जो एक इंडस्ट्रियल एरिया आहे तो पाहू शकता. आपण काल रस्त्यावरून पाहिलं आणि आता आपण प्रत्यक्ष आतमध्ये येऊन पाहतोय. तर या ठिकाणी आता पोचलो आपण पनंबूर बीचच्या ठिकाणी. आणि हे बघा हे समोरच आहे. आणि आता आपण इथे गाडी पार्क केलेली आहे. इथे 4 व्हीलरसाठी इथे पैसे पेड करून इथे 4 व्हीलरची पार्किंग करावी लागते. या ठिकाणी असे दादा असतात, तिथे 10-20 रुपये घेतात आणि तिथून जाऊन पुढे पार्क केली जाते. आणि हा जो तुम्ही मागे पाहताय हा इंडस्ट्रियल एरिया आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे यार्डमध्ये जाऊन ते आपण ट्रेन वगैरे बघितलं, तिथे वगैरे भरली जाते. आणि चला आता जास्त वेळ न करता आपण जाऊया बीचवर. इथूनच जायचं आहे, तर चला जाऊया. या ठिकाणी पनंबूर बीचचा इथे हा एंट्रन्स गेट आहे. त्याच्याबरोबर डाव्या साईडला भारतीय तटरक्षक म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डचं ऑफिस आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी इथे बोट आहे. त्यानंतर इथे भिंतीवरचे चित्र वगैरे काढलेली आहेत. आतमध्ये जाता येणार नाही, पण इथे तुम्हाला बाहेरूनच दाखवतो काय काय आहे ते. हे बघा इथे हा मोठंच्या मोठं असं आहे. आणि इथूनच आपल्याला ह्या पनंबूर बीचच्या एंट्रन्स गेटमधून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. हा मोठा एंट्रन्स गेट आहे. या ठिकाणी 4 व्हीलरचे पार्किंग वगैरे आहेत आणि इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे आता आपण पोचलो आहे. आणि इथे जागोजागी इथे स्टॉल वगैरे लावलेले आहेत. कपड्याचे स्टॉल आहेत, टॅटूचे स्टॉल आहेत, खाण्यापिण्याचे स्टॉल इथे लागलेले आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि इथे मोस्ट पॉप्युलर इथे प्लेस आहे, हा बीच आहे. इथे भरपूर लोक दिवसातून येत असतात हा बीच पाहण्यासाठी. आणि इथे पाहतोय आपण आकाशामध्ये इथे पतंग उडवतात इथे मुलं इथे. आणि इथे ते सांगितल्याप्रमाणे इथे काईट फेस्टिवलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि इथे असं वाटतं की गोव्यामध्ये आल्यासारखं कलंगूट किंवा बागा बीचवर, कारण अशाच बीड तिकडे सुद्धा असतात. आणि हा मुलगासुद्धा काईट उडवतो इकडे. हे बघा इथे खूप भारी प्लेसेस आहेत. जिथे तुम्ही मला वाटतं जे राईड असतात स्पीड बोटिंग किंवा लॉंग राईड बोटिंग इथे करू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि इथे पुढे जाता येत नाही, इथूनच हा बीच पाहता येतो इकडे बघा.
इथे बंदी घातलेली आहे पुढे जायला वाटतं, त्यामुळे इथे ते हे केलेलं आहेत. आणि या ठिकाणी आता समजलं आहे की तुम्ही ही दोरी पाहताय, ही दोरी कशासाठी लावलेली आहे, कारण इथे जो हा बीच आहे तिकडे ही भरती असते इथे, तर ती भरतीचं पाणी मध्ये ही लोकं जी आहेत ती जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी ही दोरी बांधलेली आहेत, म्हणजे पुढे न जाता. आणि या ठिकाणी आपण पुढे पाहूया बीचवर अजून काय काय आहे ते. या ठिकाणी बीचवर इथे फॅन आहेत मुलांना खेळण्यासाठी जे असतात ते इथे. ठिकाणी हे बॉल आतमध्ये जातात मशीनमध्ये आणि या मशीनच्या सहाय्याने इथे हे मारले जातात बघा. आणि तो बॅट्समन जो समोरचा असतो तो खेळला जातो इकडे. त्या ठिकाणी उंटाची राईड, घोड्याची राईड सुद्धा आपल्याला करता येते. त्या ठिकाणी आपल्याला समोर पाहता येईल. तेजस काय सांगशील या बीच बद्दल? तर जसं तुम्ही बघू शकता की केवढी गर्दी आहे, तसंच हा वन ऑफ द मोस्ट विजिटेड बीच आहे मँगलोरमधला. आणि इथे अनेक प्रकारचे स्पोर्ट्स आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत. उंटाची राईड करू शकता तुम्ही, गाडीची राईड पण करू शकता. तर नक्की आलाय तर हा बीच वन ऑफ द मस्ट विजिटमध्ये हवा. ओके चालेल. खूप सुंदर असा बीच आहे. आपण नेक्स्ट टाइम जर इथे मँगलोरला आलो तर पुन्हा एकदा व्हिजिट करू. तर आपल्याला पुढे पण जायचं आहे, एक बीच करायचा, तो मँगलोरमध्ये आहे, तन्नीर बावी बीच. ओके, तर तो हे बीच आपण एक्सप्लोर करूया. थोडेसे इथे थोडेसे सिनेमॅटिक काढू आणि नंतर आपण त्या बीचला जाऊ. चल. ठिकाणी ह्या बीचवर हे मोठंसं रेस्टॉरंट आहे इथे, लेस पॅरो म्हणून. इथे खूप मोठं रेस्टॉरंट आहे. सुरू केलेलं आहे स्काय डायविंग. हा, स्काय डायविंग. ओके, हे बघा इथे आपण मगाशी बघितलं ते रस्त्यावरून तेच आहे इथे. त्याची प्राइस खूप हाय असल्यामुळे आपण ते करत नाही आहोत, पण इथे बाकीच्या अफोर्डेबल गोष्टीसुद्धा आहेत, त्याही तुम्ही करू शकता ते जर करायचं नसेल तर. आणि इथे मनमुरादपणे इथे लोक या बीचचा आनंद घेण्यासाठी इथे आलेली आहेत. खूप भारी वाटतंय. आणि इथे तुम्हाला आकाशात पाहता येईल, इथे आपले काइट्स म्हणजे पतंग इथे उडवतात लहान लहान मुलं सुद्धा. तर चला आता आपण जाऊयात थेट दुसऱ्या बीचवर. तर या ठिकाणी बीचवर फिरून झालं तर या ठिकाणी बसण्याची सुद्धा इथे जागा आहे. त्या ठिकाणी तुम्ही इथे बसून कुठं आपल्याला काही खायच्या गोष्टी असेल तर इथे खाऊ शकता. इथे दुकानंसुद्धा आहेत लागलेली. त्या ठिकाणी खाऊ गल्ली आहे इकडे. आणि या ठिकाणी आता पनम्बूर बीचवरून आता आपण निघालेलो आहोत. आणि आता आपल्याला बरोबर 7.9 किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे 17 ते 18 मिनटं लागणार आहेत पोचायला तन्नीर बावी बीचवर पोचायला. तर तिथे आपण जाणार आहोत. आता ट्रॅव्हल करतोय आपण आणि ट्रॅव्हल नंतर आता थोड्याच वेळात म्हणजे एक 17-18 मिनटात आपण पोहोचणार आहोत. तिथे जाऊनच पाहूया. संध्याकाळची वेळ असल्यामुळे इथे ट्रॅफिक भरपूर आहे. आणि इथे पुन्हा एकदा गाडी चालवताना इथे दोघांनी हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. आणि आता आपण निघालो आहे स्टेट तन्नीर बावी बीचवर. तर मंडळी तुम्ही पाहू शकता, हे बघा हा जो समोरचा बीच आहे तो तन्नीर बावी बीच आहे. तर त्या ठिकाणी आम्ही पोचलो आहोत. आणि त्या ठिकाणी इथे आहे ते म्हणजे पार्किंग आहे 4 व्हीलरचं आणि 2 व्हीलरचं सुद्धा आहे. आणि इथे पार्क करून आपण समोरच्या बीचवर जाऊ शकतो. मगाशी जो बीच बघितला तो पनम्बूर बीच होता, खूप सुंदर होता. तर या ठिकाणी आता पावसाची लक्षणं आहेत, ते बघा तुम्ही पाहू शकता. इथे पाऊस आता भरलेला आहे आणि तो कधीही पडू शकतो इकडे. तर पावसाचे दिवससुद्धा आहेत. आणि चला आता बीच एक्सप्लोर करूया, काय काय आहे तिकडे ते पाहूया. चला. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, इथे सुद्धा आता गर्दी जमलेली आहे. आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल मागच्या बीचवर, तर इथे सुद्धा बॅरिकेड्स म्हणजे इथे दोरी लावलेली आहे सगळीकडे त्या एरियामध्ये. आणि कशासाठी लावतात ते आम्हाला समजलं. इथे आम्ही विचारलं, ती भरती जी असते तर त्या ठिकाणी भरतीमध्ये कोण जाऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी दोरी लावलेली आहे. आणि इथे गार्ड्स उभे असतात पाठीमागच्या एरियामध्ये. तर ह्या बीचवर सुद्धा तुम्ही जर आलात तर उंटाची राईड करू शकता. इथे घोडा राईड नाही आहे मला वाटतं,
पण तुम्हाला इथे लहान मुलांच्या खेळणी वगैरे असण्याचं दुकानसुद्धा आहे. त्यानंतर खाऊ गल्लीसुद्धा आहे. आणि मागच्या तुम्ही बीचवर बघितला तिथे आपल्याला पण सुद्धा काईट दिसले, लहान मुलं उडत होती. इकडे पण तसंच आहे. इकडे खूप सारे काईट्स इथे आकाशामध्ये इथे आहेत आणि पब्लिकसुद्धा इथे खूप चिक्कार आहे इकडे या ठिकाणी. आता फायनली हा बीच आहे फिरून झालेला आहे. तन्वीर बावी बीच खूप सुंदर होता. आणि आता आपण जाणार आहोत. म्हणजे तेजस बोलला की आता आपण जरा रात्र व्हायला खूप टाईम आहे, म्हणजे संध्याकाळ झाली आहे, म्हणजे रात्र व्हायला आपण टाईम आहे, घरी पोहोचायला सुद्धा टाईम आहे. तर आता आपण सिटी सेंटर मॉल, मँगलोरमधला फेमस आहे मॉल, तर तिथे फिरायला जाऊ. आणि तो कशा प्रकारे आहे सिटी सेंटर मॉल ते पाहूया. सिटी सेंटर मॉलला काय काय आहे ते पाहूयात चला. आणि सिटी सेंटर मॉल किती लांब आहे तेजस? 10 किलोमीटर. इथून 10 किलोमीटरच्या अंतरावर सिटी सेंटर मॉल आहे, तर तो पाहूया चला. आता आपण पोचणार आहोत सिटी सेंटर मॉलमध्ये, बँगलोरमधला सर्वात मोठा मॉल. आणि इथे ट्रॅफिक भरपूर आहे आणि या ट्रॅफिक मधून वाट काढत आपण ह्या सिटी सेंटर मॉलकडे पोचलो आहे. पार्किंग आहे तिकडे. या ठिकाणी हा दादा पार्किंग फुल आहे असा बोर्ड हातात घेऊन आहे इकडे. या ठिकाणी सिटी सेंटर मॉलच्या आपण खाली आलो आहोत ग्राउंड फ्लोअरला. आणि या ठिकाणी इथे पार्किंग आहे 4 व्हीलरची आणि 2 व्हीलरची. ते 2 व्हीलरची पार्किंग साठी इथे पे करून पुढे जावं लागतं. ओके, तो म्हणतोय फुल आहे म्हणून. कितना रुपया? ओके ओके ठीक आहे. या ठिकाणी पार्किंगला जागा शोधतोय. ते आपल्याला पार्किंग दिसली आहे इथे. तर समोर आता इथे लावतोय आपण. या ठिकाणी इथे भली मोठी पार्किंगची शेड आहे इथे खाली ग्राउंड फ्लोअरला. ते 2 व्हीलरची आहे आणि इथे 4 व्हीलरची आहे. आणि आता आपण पुढे जातोय. तर या ठिकाणी हा सिटी सेंटर मॉलचा समोर पाहत आहे तुम्ही, तो एंट्रन्स गेट आहे. तो आपल्याला पार करायचा आहे आणि इथे चेकिंग वगैरे केली जाते. तर थोडासा बंद करतोय मी इकडे. ठिकाणी आता मॉलमध्ये एंट्री केलेली आहे. आणि आता समोर तुम्ही पाहताय तो म्हणजे इथे बुक स्टॉल आहे समोरच. त्यानंतर इथे जे मोठे मोठे ब्रँड आहेत तर इथे त्यांची शॉप्स आहेत इकडे. आणि चला आतमध्ये जाऊन पाहूया काय काय आहे ते. इथे G-Shock नावाचं जे कंपनी आहे त्याची घड्याळचं ब्रँडिंग आहे तर तिथे भेटतं. बघा इथे G-Shock. त्यानंतर इथे नायकाचे पॅन्टलून्स वगैरे. आणि त्यानंतर रेव्हलॉन असे वेगवेगळे विविध प्रकारचे ब्रँड जे आहेत. त्यानंतर लुईस फिलिप्सचं इथे सगळे ज्या गोष्टी आहेत. कापड दुकान आहे इथे. या सगळ्या तुम्ही पाहता इथे सगळं कापड दुकान आहे. आणि ते जास्त करून इथे कपड्याची दुकानं इथे जास्त आहेत. खूप महाग आहे तिथे. आणि वुडलँडची जी गोष्ट आहे ते इथे तिकडे भेटते. आणि ॲडिडास ब्रँडिंग, त्यानंतर मेट्रो, त्यानंतर स्टाईल युनियन, या विविध प्रकारचे जे गोष्टी आहेत. लिव्हिस आहेत, रिबॉक आहेत, द बॉडी शॉप आहेत. ते विविध प्रकारचे गोष्टी आहेत त्या आपल्या मॉलमध्ये पाहायला भेटणार आहेत आपल्याला. तर जाऊ आणि पाहू. तर सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी इथे आपल्याला एलिव्हेटर्स आहेत. आणि ह्या एलिव्हेटर्सने आपण वरती चाललेलो आहोत. वरतीसुद्धा विविध प्रकारचे ब्रँड्स आहेत इकडे. आणि इथे शॉप्स आहेत त्यांच्या. तर आता आपण फक्त फिरायसाठी आलेलो आहोत. जास्त काय आपण घेणार नाही आहोत. फक्त फिरण्यासाठी म्हणजे सिटी सेंटर मॉल काय आहे ते पाहूया. तर या ठिकाणी क्रॉक्स म्हणजे काय ती चप्पल्स वगैरे असतात ब्रँडेडवाली तर ते इकडे भेटतात. क्रॉक्स हे बघा. आणि त्यानंतर इथे ट्रेंड्स फुटवेअर म्हणजे इथे चप्पलची दुकानं, इथे इनरवेअर. आणि त्यानंतर इथे ॲलेन सॉली म्हणजे कपड्याची दुकानं इथे आहेत. आणि त्यानंतर इथे एलिव्हेटर्स आहेत. एलिव्हेटर्सने ते वरती येतो. त्या ठिकाणी नंतर आपल्याला इथे
इथे या ठिकाणी फूड स्टॉल वगैरे आहेत. बाकीचे इथे पीटर इंग्लंड वगैरे खूप सारी दुकानं इथे आहेत. मोठे मोठे जे ब्रँड आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आता आपण आलो आहोत सिटी मॉलच्या 3rd फ्लोअरला आणि 3rd फ्लोअरला इथे लेडीज कंपार्टमेंट जो असतो त्या ठिकाणी इथे आहे. त्यांच्या साड्यांपासून त्यानंतर इथे ड्रेस वेअरपासून इथे सर्व गोष्टी आपल्याला पाहता येतात. मला त्यांचं काय ब्रँडिंग माहिती नाही किंवा पुढचं काय माहिती नाही आहे, पण ज्या काय गोष्टी आहेत त्या इथे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता. लेडीज लोक कोण पाहत असतील तर त्यांच्या जर काय गोष्टी इथे उपयोगातल्या असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. ते जेंट्सचे सुद्धा आहेत इकडे. इथे मोबाईल गॅलरी आहे पुरी त्या ठिकाणी आणि त्यानंतर इथे ज्वेलरीचं शॉप हे बघा इथे. त्यानंतर पूर्ण इथे आपण एक राऊंड मारला इथे सुद्धा आपल्याला भेटते ते म्हणजे मोबाईल शॉप आहे. त्यानंतर इथे आपण एक राऊंड मारून आपण पुढे चाललो आहे आणि ह्यामधल्या पॅसेजमध्ये ह्या मॅसेजमधून त्या साईडला पुन्हा आपल्याला वर जाता येणार आहे त्या एलिव्हेटरमधून. ते सुद्धा आपल्याला लेडीजच्या बॅग्स वगैरे भेटतील इथे पाहायला. इम्पोर्टेड जे काय असेल ते. इकडे इंडियाचा ब्रँडिंग नाही आहे इकडे, म्हणजे मोठे मोठे जे ब्रँड असतात USA वगैरे इकडे आहे. रिलायन्स स्टोर आहे आणि हा सर्वात मोठा रिलायन्स स्टोर. आपल्याला काय घ्यायचं नाही काय नाही त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाणार नाही आहोत. या ठिकाणी हा असा रिलायन्स मार्ट आहे. इथे मँगलोरचं वेअर आहे ते म्हणजे साडी. तर या ठिकाणी हे तिथे शॉप आहेत, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. इथे आल्यावर अवंतरा बाय ट्रेड्स या ठिकाणी वेडिंग सीझन आलेला आहेत, म्हणजे झाला संपला पण वेडिंग सीझनसाठी या गोष्टी भारी आहेत. टी सेंटरच्या ह्या वरच्या फ्लोअरला आल्यावर आपल्याला इथे कॉस्मॅटिकची दुकानं, गॉगल्स, ट्रेंडिंग जे काय भेटतं आपल्याला ते इकडे पाहता येतं. आणि इथे मला वाटतं गेम झोन आहे. इथे आपल्याला गेम झोन पाहायला भेटतील आणि खाली बघितलं तर तुम्ही साड्या, ड्रेस वगैरे इथे गेम झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे इकडे त्या ठिकाणी. हे बघा लहान मुलांचं इथे खूप एन्जॉय करतायत आणि इथे लहान मुलांसाठी जे आहेत ते इथे केलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी किती मिनिटात आपण किती बॉल टाकतोय त्या बास्केटमध्ये, तर या ठिकाणी हा गेम आहे. आणि त्या ठिकाणी ते बरेच गेम आहेत. इथे रेसिंगचे आहेत, त्यानंतर ते शूटिंगचे गेम आहेत, त्यानंतर इथे तो ड्रायव्हिंगचा जो गेम असतो तो बंपर कार ते आहे इकडे. ते खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे इकडे या ठिकाणी. या ठिकाणी आता 2 माणसांचा आपण पेटीला आपण हॉरर हाऊसला आपण चाललो आणि हे बघा तिकीट काढलं 100 रुपये पर पर्सन आणि आपण हॉरर हाऊसमधून आतमध्ये चाललो आहे. तर या ठिकाणी आता हॉरर हाऊसमध्ये जाण्यासाठी तेजस इथे काहीतरी रिपीट करतोय. आपल्याला 2 तिकीट काढले आहेत पण तरीसुद्धा तेजस का जाम देतात. ते पहिल्यांदा जातो मी, माझी तिसरी खेप आहे आणि पुन्हा एकदा मँगलोरमध्ये हा अनुभवतोय हॉरर हाऊसचा. आणि आता आपण 2 तिकीट काढलेली आहे. 2 तिकीट आतमध्ये जाणार आहोत. थोडासा वेट करूया आणि आतमध्ये जाऊया. या ठिकाणी हॉरर हाऊस आहे ते इकडे आहे. भाई रुक भाई, रुक रुक रुक, अरे जाने वाले हम लोग. तर या ठिकाणी आतमध्ये चाललोय आपण. रुको या ठिकाणी आत चाललोय. या ठिकाणी हे आहे ते जाम फाटते. इथे कोणीही कुठूनही येऊ शकतो. हे इथे बघा हायटे
माणूस. भाई रुको भाई रुको. रुको 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 डर लग रहा है. नहीं 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 डर लग रहा है. भाई रुको 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 भाई रुको. ए रुको. अरे मर जाएंगे भाई, जीना. अरे भाई मम्मी हमें जाने वाले. ओ भाई तर या ठिकाणी आम्ही त्या हंटेड हाऊसमध्ये गेलेलो आहोत. म्हणजे हॉरर जो आहे तिकडे गेलेलो आहोत. म्हणजे लिटरली त्याने हात कसा पकडला तुम्हाला दाखवतो. हात माझा असा पकडून ठेवलेला होता त्याने. आणि त्याच्याच काय सांगशील या हॉरर हाऊसबद्दल. आणि तू पहिल्यांदा गेलायस तर काय सांगशील सांग. म्हणजे गोव्यात पण गेलेलो, पण इथे एक माणूस होता मारायला येतो तुम्हाला. भाई तो लिटरली कुठं येत होता. भाई मी सांगू शकत नाही की असे भाई लिटरली मी सांगतोय की या हंटेड हाऊसमध्ये जर येत असाल तर खूप छान आहे. म्हणजे जर भीती वाटत असेल मनातून काढून टाका. एवढं काय नाही आहे, पण थोडंसं हंटेड हाऊस आहे. जो कोण घाबरणारा असेल त्याची थोडीशी भीती वाटेल असेल तर नकोच जाऊ. पण खूप भारी वाटलं. आणि 100 रुपयाप्रमाणे हे सॉर्टेड आहे. एक फिल्म सारखी आहे, नॉर्मल आहे आणि खूप भारी आहे. म्हणजे शेवटला आमचा फोन सुद्धा पडला. हे यूट्यूब चॅनल तुम्ही पाहणार आहात. म्हणजे त्याने ओढून सुद्धा धरला आम्हाला. पाठवून एक राक्षस असतो दोस्त है. ये दोस्त बोल रहा था कि हॉरर शो को डिस्काउंट भी देंगे. डिस्काउंट नमस्कार मित्रांनो, तर फायनल ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. बरं रात्रीचं तर 9 वाजता आम्ही घरी पोचलो आणि तुम्ही आता पाहताय की आता दिसत नाही की पाऊस चालू झालेला आहे. तर आपण पहिल्यांदा गेलो ते म्हणजे सुरतकल बीचला, त्यानंतर पुनमेर बीचला, त्यानंतर आपण गेलो तनवीर बावी बीचला गेलो. तर ह्या सर्व ज्या बीचेस आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. सर्व जे बीचेस आहेत ते मँगलोरमध्ये सुप्रसिद्ध आहेत. तर या ठिकाणी पब्लिकसुद्धा होतं आणि खूप भारी वाटलं. या बीचेससुद्धा खूप छान होत्या. आणि त्यानंतर आपण तेच बोलला की आपल्या इथे मँगलोरमध्ये सुप्रसिद्ध एक मॉल आहे सिटी सेंटर मॉल म्हणून. सिटी सेंटर मॉलमध्ये सुद्धा आपण फिरलो आणि त्यानंतर हंटेड हाऊसमध्ये सुद्धा गेलो. ते खूप भारी वाटले. त्याच्याशी मजा वगैरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी हर्षित चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.